हॅलो, हाय फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा. रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मी तुम्हा सर्वांसाठी एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. तर आज ही घेऊन आलेली आहे. तर तुम्ही इथं ओळखलेच असेल, की आपली रेसिपीमध्ये आज खूप स्पेशल रेसिपी आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आज इथं बनवत आहे, तर हो, आज कोणती रेसिपी बनवत आहे आणि काय-काय साहित्य लागणार आहे, आपण आता सुरुवात करूया. सर्वात आधी पाहिलं असेल की आपण काय केले, जे आपण इथे तांदूळ घेतलेला आहे दावत आणि दावत तांदूळ घेतलेला आहे जवळपास अर्धा किलो आणि अर्धा किलो तांदूळ घेतल्याच्या नंतर आपण काय केले, एका पातेल्यामध्ये 3 ते 4 तांब्यामध्ये काय केले, पाणी घेतले आणि पाणी घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 2 ते 3 काळी मिरी, 2 ते 3 सॉरी दालचिनी एक तुकडा घेतलाय आणि लवंग घेतले. थोडंसं आपण काय केलंय पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर, 2 ते 3 हिरवी मिरची आणि त्याच्यासोबतच आहे ना, आपण काय केले 2 लिंबाचे जे तुकडे आहेत ते ॲड केले. चवीपुरतं मीठ ॲड केले आणि भात आहे ते एका कणीवरती शिजवून घेतलाय. ठीक आहे. तर मी इथं अर्धा किलो तांदूळ घेतलेत ना, त्याच्यासोबतच अर्धा किलो तर मी चिकन घेतले. आता चिकन आहे ना 2 ते 3 स्वच्छ पाण्याने धुतल्याच्या नंतर पूर्ण पाणी मी काढून घेतले. फक्त चिकन घेतले आणि चिकनमध्ये आपण काय केले, 1 चमचा इथे घेतलेला आहे चिकन मसाला, 1 चमचा मी घेतलेला आहे मटण मसाला, अर्धा चमचा इथे मी घेतलेला आहे हळद आणि त्याच्यासोबत चवीपुरतं मीठ आणि त्याच्यासोबतच आहे ना थोडासा गरम मसाला मी ॲड केला छोटा अर्धा चमचा. आणि थोडासा होममेड मसाला अर्धा चमचा, ठीक आहे. आणि अर्धा चमचा ते मी घेतलाय आल्याची पेस्ट आणि त्यासोबतच अर्धा चमचा घेतलाय मी लसणाची पेस्ट, ठीक आहे. आता आपण काय केले, अर्धा किलोला ना इथं अर्धी वाटी इथे मी घेतले दही. दही फेटून वगैरे घेतलेलं नाही. जर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर मी घेऊ शकते किंवा मी डायरेक्टच असं केलं आणि हो, इतकी ही रेसिपी ना सिंपल पद्धतीने बनवली. कारण काय होतं, की आपण अ, म्हणजे भरपूर काय करू शकतो. पण मी काय केलंय, ही रेसिपी का दाखवली, की फटाफट आणि कमी वेळात होईल अशा पद्धतीने तुम्हाला मी ही रेसिपी दाखवते. आता हे काय करायचंय, तुम्ही तर पाहिलं असेल, आता मिश्रण मी एकसारखं करून घेतले. आता हे चिकन आहे ना, आपण मॅरिनेट करायला ठेवते जवळपास 1 ते 2 तास. ठीक आहे. आता 2 तासाच्या नंतर आता मी काय केलंय, ही रेसिपी बनवायला घेतलीये. सर्वात आधी तुम्ही इथं पाहिलं असेल, की आपण काय केलंय, गॅसचा फ्लेम चालू करून एक कढई ठेवली. आता तुम्ही प्रत्येक वेळेस माझी रेसिपी पाहिली असेल ना, पातेल्यामध्येच बनवते. पण ह्या वेळेस मी ही बनवलेली आहे कढईमध्ये. आता ही कढईमध्ये कशी होती, ते तर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहिल्याच्या नंतरच कळेल बरं का. तर तुम्ही इथं पाहिलं असेल, आपण काय केले, थोडंसं तेल घेतले आणि खास कर ना, ह्या रेसिपीमध्ये मी खूप कमी तेलाचा वापर केलाय. तुम्ही पाहिलं असेल, चिकन आपलं मॅरिनेट करायला ठेवले ना, त्याच्यामध्ये पण मी काही तेल ॲड केलेलं नाहीये. आता इथं काय केलंय, 3 ते 4 चमचे फक्त मी इथे घेतले तेल आणि त्या तेलामध्ये 3 ते 4 आपली हिरवी इलायची ॲड केलेली आणि त्याच्यासोबतच आहे ना 3 ते 4 तुकडे तेजपत्ता ॲड केलाय. तेजपत्ता ॲड केल्याच्या नंतर 4 जे कांदे आहे ना, बारीक-बारीक चॉप करून घेतले आहेत आणि ते कांदा जे आहे ते चांगल्यापैकी लाईट गोल्डन झालाय. तुम्ही कलर पाहू शकता. कशाप्रकारे कलर करून घेतलाय मी. म्हणजे काय होतं, की तेलामध्ये कांदा चांगल्यापैकी तळला गेला ना, तर गोड वगैरे लागत नाही. रेसिपी छान बनते. आणि त्याच्यासोबतच आहे ना, 3 इथे मी काय केले टोमॅटो कट करून घेतलेत आणि ते पण बारीक करून घेतलेत. आता 4 कांदे, 3 टोमॅटो आता आपण काय करतोय, आता कांदे आणि टोमॅटो आहे ना, तर कांदा तर ऑलरेडी झालाय. पण आणखीन थोडासा सॉफ्ट होईल आणि ज्यावेळेस ना, आता हे टोमॅटो तुम्ही इथं पाहू शकता. कशाप्रकारे टोमॅटो जे आहे ना, पूर्ण असं सॉफ्ट झालंय, तेलामध्ये विरघळायला सुरुवात झालीये. आता कांदा पण रेडी झालाय. पण आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे ना, ते आपण ह्याच्यामध्ये आता ॲड करून घेऊया. पण त्याच्या अगोदर थोडासा कांद्याला आपण एकसारखं लेव्हल करून घेऊ. ठीक आहे, आता हे झाले. आणि चिकन पण चांगल्यापैकी ना आपलं जे चिकन आहे तर बऱ्याच म्हणजे 1-2 तास आहे ना चांगल्यापैकी मुरल्या गेले. आता मुरल्या गेलं म्हणजे दह्यामध्ये चिकन मुरल्या गेल्यानंतर चिकनची टेस्ट कशी असेल इमॅजिन करा. म्हणजे खूप सुंदर आणि खूप टेस्टी लागतं बरं का फ्रेंड्स.
तर तुम्ही तर पाहिलं असेल, की आपण आता काय केले, चिकन आता कांद्यामध्ये, टोमॅटोमध्ये ॲड केलाय. आता चिकनला काय करायचंय, आता हे चिकन आहे ना, ह्याच तेलामध्ये बिना पाण्याचं, पाणी तर टाकायची काहीच आवश्यकता नाहीये. कारण आहे ना, दह्यामध्ये पाणी सुटतं आणि ते चिकनला पण बरंच पाणी म्हणजे सुटलं जातं. तर पाणी टाकायची काहीच गरज नाहीये. आता काय करायचंय आणि ही जी रेसिपी आहे ना, तर पूर्ण गॅस फ्लेम वाढवायचा नाहीये. लो मीडियमवरतीच आपण काय करणार चिकनला ना शिजवून घेणार आहोत. आता ह्याच्यामध्ये काय केले, चिकन एकसारखं करून घेतले. थोडंसं मी पुदिना ॲड केला ह्याच्यामध्ये आणि थोडीशी कोथिंबीर ॲड केली. म्हणजे टप्प्या-टप्प्याने मी असं काय केले. आता चिकनला ना आपण एकसारखं लेव्हल करून घेतले. आता ह्याच्यामध्ये ना झाकण ठेवून देऊया आणि काय करायचं 5 ते 6 मिनिटांनी आपण ह्याला परत अजून झाकण खोलून पाहूया. आता इथं पहा तुम्ही कशाप्रकारे आपल्या चिकनला तेल सुटले आणि चिकन कशाप्रकारे शिजले हे पण तुम्ही पाहू शकता आणि कलर कसा आलाय आणि किती छान आज चिकन दिसत आहे ते पण तुम्ही पाहू शकता. आता ह्याला काय करायचंय खाली लागायचं काय शक्यच नाही कारण कढई आपली तशीच आहे. त्याच्यामुळे काही खाली लागणारच नाहीये. आणि हे तुम्ही गॅसचा फ्लेम पाहू शकता. मी खूप कमी ठेवलाय. कारण काय होतं, की फास्ट केलं की ते पाणी आटून जातं. चिकन आहे जे व्यवस्थित शिजत नाही. तर आपण आता काय केलं चिकन लेग सारखं करून घेतले. परत त्याच्यामध्ये ना थोडीशी कोथिंबीर ॲड केली. आधी पुदिना ॲड केला. 6 मिनिटं परत शिजवून घेतलं. नंतर आपण काय केले, परत कोथिंबीर टाकल्याच्या नंतर परत 7 ते 8 मिनिटं आपण चिकन इथं शिजवून घेतले आणि आपलं चिकन जे आहे ना, तर चांगल्यापैकी शिजल्या गेले. तर तुम्ही इथं पाहू शकता आपले चिकन जे आहे फ्राय एकदम छान झाले. जसं काही आपण फ्रायज बनवले अशा पद्धतीने चिकन रेडी झाले. आता आपल्याला काय करायचं जे आपण तांदूळ शिजवून घेतले ना, एका कणीवरती होते. म्हणजे फक्त 90% आपण भात हा शिजवून घेतलेला आहे. 10% शिजायचा आहे आणखीन. आता मी लेयर वगैरे काही दिलेलं नाहीये. आपली रेसिपी एकदम कमी क्वांटिटीमध्ये जेणेकरून तुम्ही झटपट ही रेसिपी बनवा. अशा पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी तुमच्याशी शेअर करतेय. ठीक आहे. आता आपण काय केले, जसं चिकन आहे त्याच्यावरती तसंच ठेवले. तुम्हाला जर लेयर द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता. काही हरकत नाहीये. जेवढा काय भात होता ना, ते सगळं मी ह्याच्यामध्ये ॲड केलंय अर्धा किलोचा. ठीक आहे. आता जे ह्याच्यामध्ये ना मी जास्त करून हिरवा कलर आहे ना, भातामध्ये कधी वापरत नाही. मला आवडतच नाहीये. पण ह्यावेळेस माझी खूप इच्छा झाली. कशी झाली ते मला माहिती नाही. पण मी इथे काय केलं सगळे कलर वगैरे टाकले आणि फायनली आपली दम बिर्याणी, थरची बिर्याणी, लेयर बिर्याणी तुम्ही कोणतीही म्हणा मस्त झालेली आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो ज्यांनी आपला व्हिडिओ पाहिला असेल ना त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद करते आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आपल्या व्हिडिओला